देवगड चतुर्थ काळातील देवकृत मंदिर असलेलं एक अतिशय पवित्र आणि अतिशय सुंदर असं तीर्थक्षेत्र। देवकृत म्हणजे देवांनी बांधलेली मंदिरं आणि त्यांनी त्यात स्थापन केलेल्या मूर्त्या, स्थापत्यकलेचा अद्भुत आणि उत्कृष्ट नमुना असलेली सगळी मंदिरं, सिमेंट विटा लोखंडाचा वापर न करता फक्त दगडांच्या लॉक सिस्टीमने बांधलेलं मंदिर बघून आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही। आणि तितक्याच सुंदर आहेत त्या प्राचीन अशा प्रतिमा। प्रत्येक प्रतिमा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे। प्रत्येक दर्शन घेताना आपलं मन हे भरून येतं, प्रसन्न होतं, आनंदाने आपलं मन हे भरून येतं। 41 जिनालयांसोबतच इथे तब्बल 30 मानस्तंभ आहेत। प्रत्येक मानस्तंभांची बांधणी वेगळी, धाटणी वेगळी, कोरीव काम त्याच्यावरचं वेगळं वेगळं। तब्बल 33 वेगवेगळ्या लिपी इथे आढळून आल्या। यक्षयक्षिणींच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि हे आहे वर्तमान 24चं जिनालय। प्रत्येक भगवानांच्या चेहऱ्यावर हासरेच भाव, अर्धोन्मिलित नेत्र, पण तरीही प्रत्येक भगवानांचा चेहरा हा वेगळा। मनाला अतिशय शांतता लाभली या 24चं दर्शन करून। भूतकालीन आणि भविष्यकालीन 24चे सुद्धा इथे वेगवेगळे मंदिरं आहेत। आदिनाथांच्या सोबत बाहुबली स्वामी आणि भरत स्वामींची मूर्तीसुद्धा इथे होती। हे आहे भगवान पार्श्वनाथांचं मंदिर। सगळ्या पार्श्वनाथांच्या मूर्त्या, पण प्रत्येक मूर्तीचा फणा हा वेगळा आणि प्रत्येक मूर्तीच्या हाताची उंचीसुद्धा वेगवेगळी आहे ना। अद्भुत। खरंच खूप खूप मनाला प्रसन्नता प्रदान करणारं असं हे मंदिर होतं। आणि ह्या देवगड तीर्थक्षेत्राच्या सगळेच मंदिरं मनाला एका प्रकारची पवित्रता जाणवणारे असे होते। हे आहे मूलनायक शांतीनाथ भगवानांचं मंदिर। 18 फूट उंच मूर्ती सुधासागर महाराजांच्या प्रेरणेत करण्यात आला आहे आणि लवकरच त्याचं पंचकल्याणी होणार आहे। अजूनही पौर्णिमेच्या दिवशी तिथे ढोल नगाडे वाजतात असं स्थानिकांकडनं कळलं। सभामंडपासारखी रचना, विविध कोरीव खांब असो, अप्रतिम कोरीव काम, गर्भगृहाच्या कमानींवर अतिशय सुंदर असं कोरीव काम। एकाच दगडामध्ये एकीकडनं महावीर स्वामी कोरलेले तर एकीकडनं आदिनाथ स्वामी कोरलेले। हे आहे शांतीनाथ स्वामींचंच जिनालय, 9 फूट उंच मूर्ती असलेलं। इथे सुद्धा अष्टमी आणि चतुर्दशीला भगवानांच्या मस्तकावर चंदनवृष्टी होते, अजूनही होते असं तिथे कळलं। तीर्थंकरांच्या मातेची मूर्ती, सहस्त्रकूट जिनालय, नवतीर्थ जिनालय, विविध प्रकारची 41 जिनालयांचं दर्शन इथे घडतं आणि मनाला एक प्रकारचं समाधान लाभतं। हा मानस्तंभ आहे पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालच्या मंदिरातील। अतिशय सुंदर असा मानस्तंभ आणि तितकंच सुंदर असं मंदिर पर्वताच्या पायथ्याशी देखील आपल्याला इथे दर्शन इथे करता येतं। देवोदय तीर्थ म्हणून हे तीर्थस्थान आता ओळखलं जातं आणि खरोखर मनाला आनंद देणारं, आनंद पवित्र असं असणारं देवगड, देवांनी घडलेलं गड।